हरामखोरा, माझी अशी पद्धती केलीस काय? गाढवा घुम शकला. सगळं काही ठीक आहे, पण हे स्त्री वेश धारण करण्याचं कारण तरी काय? काय सांगू माझी कर्म कहाणी. शरीरानं एवढा मोठा बेरड झालो, वयानं वाढलो, तरी एकही पोरगी मला पसंत करीना, की कोण जवळ घेईना. मनाला सारखा भोळ लागलाय आणि विचार करता करता मनात एक प्रकाश पडला. म्हटलं या स्त्री वेशात तरी कुणी मायेचा हात जवळ फिरवी, मायाचा हात खांद्यावर टाकी. पण रस्त्यात भेटला हा भूमशकाला. म्हटलं त्याची थोडी गंमत करावी, एवढंच. एकूण बायकोसाठी हपापलेला तू एक वीर दिसतोस खरा, पण आहे वेडा पी. आता तरी तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हे पहा, हे पहा, तू सांगितल्याप्रमाणे मी लग्न माळा आणल्यात आणि ब्राह्मण म्हणशील तर मीच. उगाचच खर्च कशाला? मीच मंगलाष्टका म्हणतो. हा भूमशकला आहेच की आपल्या लग्नाचा साक्षीदार. पण तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? आणि तुम्ही खरेच अविवाहित आहात ना? नाहीतर तुम्ही पुरुष आम्हा मुलींना फसवायला काही कमी ठेवत नाही. मारू, ही तलवार घे आणि फाड माझं हृदय. अरे हो, तलवार आणायला विसरलो. उद्या असंच बायकोला विसरलं तर? पारू, असा माझा अंत पाहू नकोस ग. मग मी काय करू? ही माळा घे आणि माझ्या समोर अशी येऊन उभी राहा. मी मंगलाष्टका म्हणतो. ये. मला पहिला आज वाटते. मग जात, मी बोलत नाही जा. अगं बाई, बाईला राग आला वाटतं. मग फोटो लागवतो का कोणी? असं काय करता करता.